नमस्कार, मी संकेत आवटे. टायटल आणि थंबनेल जर तुम्ही बघितलं असेल, की कशा प्रकारे घरी बसून आपण पैसा कमवू शकतो. काहीही न करता पैसा येऊ शकतो का? हां, थोडंसं जास्त वाटतं, ओव्हर केल्यासारखं वाटतं. तुम्ही म्हणाल, "काय राव, घरीच बसून पैसा मिळतो का?" तर मिळतो. थोडंसं स्मार्ट डिसिजन आपल्याला घ्यावा लागतो. एक पॉइंटच्या फरकाने सुद्धा हजारो लाखो रुपयांचा डिफरन्स पाहायला मिळू शकतो. ते कसं? काय करावं लागेल? हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, सिंपल फंड आहे. जेव्हा आपण गुंतवणूक करतो, कुठेही गुंतवणूक करा, त्या गुंतवणूक करतेवेळी काही मुद्दे अगदी प्रकर्षाने पाहणं खूप गरजेचं आहे. आता मी म्हणेन, की मी तुमच्याबरोबर आज एफ-डी बद्दल बोलणार आहे. तुम्ही म्हणाल, "काय एफ-डी बद्दल बोलणार आहे? असं काय जगावेगळं नवीन त्या एफ-डीमध्ये असणार आहे?" पण नाही. एफ-डीमध्ये असं काही असतं ना, जे आपल्याला माहिती नसल्यामुळं आपलं हजारो लाखो रुपयांचं नुकसान होतं. एवढंच नाही, एफ-डी केलेली जी अमाउंट आहे, त्याच्या परताव्यावर आपण खूप मोठी अमाउंट कमवू शकतो एका स्मार्ट डिसिजननी. तो कसा घ्यायचा, काय करायचं हे मी पुढे एक्सप्लेन करतोय, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मला थोडे अजून जास्त डिटेल्स हवे आहेत, ज्या तुम्हाला दाखवायच्या तिकडे बघू शकता स्क्रीनवर, जे आजचे प्रायोजक सुद्धा आहेत. स्टेबल मनी ॲप. तुम्ही यावर जाऊन या डिटेल्स घेऊ शकता. इकडे तुम्ही एफ-डी करू शकता. फॉर एक्झाम्पल, मी 2-3 एक्झाम्पल घेणार आहे यासाठी. पहिला, साऊथ इंडियन बँक. मला यात थोडेसे कमी रिटर्न्स दिसत आहेत, राईट. 7.5% इथं रिटर्न दिसत आहेत. जर मी इथं 5 वर्षासाठी पैसा ठेवला तर मला मिळणार 6% रिटर्न. पुढचं एक्झाम्पल मी बघतो बजाज फायनान्सचं. बजाज फायनान्समध्ये मला 8.35% रिटर्न भेटत आहेत 3 वर्षांसाठी. आणि दुसरा एक एक्झाम्पल आपण घेऊ, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, आणि याच्यावर थोडंसं आपण कॅल्क्युलेशन पण करणार आहोत. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकमध्ये मला 8.50% रिटर्न मिळतात. सिनियर सिटीजन असाल तर 9.10% रिटर्न्स मिळतील. युजर इंटरफेस छान आहे, ॲप वापरायला सुंदर आहे. मल्टिपल बँका इकडे अवेलेबल आहेत, त्याच्याबद्दल चर्चा आपण नंतर करणार आहोत. बेसिकली मला डेटा तर मिळाला. आता यामधून मला काय काय कळालं तर सिंपल बघा, इकडे मला 1,00,000 रुपयांची इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि ही 1,00,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट मी साऊथ इंडियन बँकमध्ये करतोय, जिकडे मला 6% रिटर्न मिळणार. तेच 1,00,000 रुपये मी बजाज फायनान्समध्ये इन्व्हेस्ट करतोय, जिथे 8.35% रिटर्न मिळणार, आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकमध्ये 8.50% रिटर्न मिळणार. म्हणजे 1 वर्षानंतर साऊथ इंडियन बँकमध्ये होणार त्याचे 1,06,000 रुपये, बजाज फायनान्समध्ये होणार 1,08,350 रुपये, आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकमध्ये होणार 1,08,500 रुपये. म्हणजे सगळ्यात जास्त चांगले रिटर्न्स मला उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकमध्ये मिळणार. एफ-डी करायची सिंपल प्रोसेस असते. आपण बँकेमध्ये जातो, तिकडे पैसे देतो, त्याच्या बदल्यात आपल्याला एक पेपर मिळतो आणि ती एफ-डी पूर्ण झाली. आता हे करण्यासाठी तिथे फॉर्म भरा, अकाउंट ओपन करा, 100 भानगडी करावे लागतात. पण जर तुम्ही हे ऑनलाईन करत असाल तर पहिलं ऑनलाईन करण्याचा मेजर फायदा आहे की तुम्ही मल्टिपल बँकांना रेफर करू शकता. कुठल्या बँकेमध्ये चांगले रेट सुरू आहेत, कोण मला अर्धा टक्का, 1%, 20 पैसे, 30 पैसे एक्स्ट्रा देतोय. इथं विचार करा ना, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 8.50% आणि 8.35%, 15 पैशाचा साहेब डिफरन्स आहे. 0.15%चा डिफरन्स जोक नाही आहे. जर हेवी अमाऊंट तुमची असेल तर हे आकडे खूप मोठे बदलत जातात. मी फक्त इकडे अमाऊंट बदलतो. जर समजा मला 10,00,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे किंवा 1,00,00,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे तर काय होईल, इकडे नंबर बसत सुद्धा नाहीत. एवढे मोठे नंबर्स आपल्याला इकडे ऍड करावे लागतील. 1,08,35,000 आणि इथं होता डायरेक्ट 50,000. एवढा मोठा डिफरन्स असतो. म्हणजे 15,000चा डिफरन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतो. पण जर तुम्ही लॉंग रनमध्ये बघितलात, म्हणजेच एक 25 वर्षानंतरचा डिफरन्स बघितला, तर इथे साऊथ इंडियन बँक मला देते 4,54,93,000 रुपये, तर बजाज फायनान्स देतो 4,65,02,000. तर इकडे बघा, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 4,65,66,000 रुपये. 66,000 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा मिळतात, कारण तुम्ही चूज केले हाय रिटर्न देणारी बँक किंवा एनबीएफसीज. आता हे इंटरेस्ट रेट आयुष्यभर तेच असतील असं नाही, कमी जास्त होत असतात, वाढत असतात, हे सगळं सुरू असतं. पण ऑनलाईन केल्याचा फायदा तुम्हाला क्लिअर कळाला की मला तिकडे जाण्याची गरज नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, मी सगळ्या बँकांना एकमेकांसोबत कम्पेअर करू शकतो. 200 पेक्षा जास्त इकडे एनबीएफसीज बँक्स अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता, कम्पेअर करू शकता. म्हणजेच मला कळेल की कुठं गुंतवणूक करायची आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पुढचा पॉईंट येतो की मला त्यांना कम्पेअर करून ठरवता येईल ज्या बँकांना मी चूज केलंय त्यांची क्रेडिबिलिटी काय, त्यांची विश्वासार्हता काय. जर बँक चांगली असेल, संस्था चांगली असेल, तर मी तिकडे गुंतवणूक करणार. म्हणजेच माझ्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. याच्या पुढे जाऊन जेव्हा मी गुंतवणूक करतो तेव्हा
डायव्हर्सिफिकेशन महत्त्वाचं असतं. बऱ्याच बँकांबद्दल निगेटिव्ह न्यूज असतात, बऱ्याच बँकांमध्ये काहीतरी गडबडी होत असतात. अशा केसमध्ये आपला पैसा बुडण्याची शक्यता आहे. देव करो कोणाचाही एकही रुपया कधी बुडायला नको. पण जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा प्रॉब्लेम हा होतो की एखाद्या बँकेचे फंडामेंटल खराब असतात, एखाद्या बँकेमध्ये फ्रॉड होतो, काय होतो, तर त्या केसमध्ये आपले पैसे अडकून बसण्याचे चान्सेस असतात. अशा केसमध्ये मल्टिपल बँकांमध्ये पैसा असणं गरजेचं आहे. म्हणजे मी 3-4 बँकांची निवड केली, माझ्याकडे आहेत 1 करोड रुपये, मी 3 बँकांमध्ये 30-30 आणि एका बँकेमध्ये 40 लाख रुपये इन्व्हेस्ट करून टाकले, जेणेकरून एखाद्या बँकेला जरी काही धोका झाला, पैसा काही महिन्यासाठी वर्षासाठी अडकला तरी माझा बाकी पैसा सेफ राहतो, ही रिस्क तिकडे राहत नाही. एवढंच नाही, इमर्जन्सी फंड जेव्हा आपल्याला हवा असतो ना, तेव्हा प्रॉब्लेम हा होतो की पावत्या घ्या, बँकेमध्ये जा, बँकेमध्ये गेल्यानंतर तो परत सह्या करा, त्यांना द्या, मग तो कॅश आपल्याला देणार किंवा पेमेंट अकाउंटला येणार, मग ते परत विड्रॉ करा, ते घ्या, ट्रान्सफर करा, या सगळ्या गोष्टी झंझट आपण करत बसतो. म्हणजे काय त्रास आहे. माझ्या घरापासून 2-4 किलोमीटर बँक लांब आहे किंवा 1 किलोमीटर लांब आहे, परत गाडी घ्या, खर्च करा, माझा वेळ 2 तास वाया गेला, मी जॉब करतोय, बिझनेस करतोय, माझ्याकडे वेळ नाही आहे आणि तरी सुद्धा मला बँकेच्या वेळेतच बँकेत जावं लागतं, रात्री मी काही कारभार करू शकत नाही. म्हणजे आपल्या सोयीसाठी नाही तर ते त्यांच्या सोयीप्रमाणे आपल्याला तिकडे काम करावं लागेल. मग यापेक्षा जर सगळं ऑनलाईन असेल तर काहीच टेन्शन नाही. मी ऑनलाईन कधीही सेल करू शकतो, ऑनलाईन कधीही बाय करू शकतो. परिणामी मला बँकेच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. हे पैसे आपल्या अकाउंटवर 24 ते 48 तासात जमा सुद्धा होतात. जसं आपण ऑनलाईन एखादी एफडी मोडून टाकू, लगेच ते आपल्या अकाउंटला जमा होतात. आणि याची एक मेजर ब्युटी आहे, जर आपण 2-3 बँकांमध्ये एफडी करत असू, 2-3 बँकांमध्ये अकाउंट जर असतील तर त्या 3-4 अकाउंटला चार्जेस आपल्याला लागतात. म्हणजे काय, SMS चार्जेस, नेट बँकिंग चार्जेस, चेकबुकचे चार्जेस, डेबिट कार्ड ATMचे चार्जेस, हे सगळे फालतू चार्जेस आणि त्यावर GST. विनाकारण हे चार्जेस आपले दर क्वार्टरला चेंज होत असतात किंवा आपल्याला अप्लाय केले जातात. म्हणजे आपला पैसा वाया जात असतो. मग एफडी फक्त करण्यासाठी मी तिकडे बँक अकाउंट कशाला ओपन करायचं. मग जर तुम्हाला बँक अकाउंट ओपन करायचं नसेल तर सिम्पली जेव्हा तुम्ही ऑनलाईन एफडीज करता तेव्हा तुम्हाला अकाउंट ओपन करण्याची गरज नाही. ऑटोमॅटिकली तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये जिकडे तुम्हाला गुंतवणूक करायची, एखाद्या NBFC मध्ये गुंतवणूक करायची, तुम्ही करू शकता. नवीन अकाउंट ओपन करण्याची गरज नाही. म्हणजे जे एक्स्ट्रा चार्जेस लागणार आणि वारंवार कॉल येणार, सर हे घ्या ते घ्या, काहीच टेन्शन नाही. एकदम रिलॅक्सपणे मी माझी गुंतवणूक करू शकतो, हवी तेव्हा काढू शकतो. मेजरली जेव्हा आपण इमर्जन्सीमध्ये एखादा फंड ब्रेक करतो ना, तेव्हा एक्स्ट्रा चार्जेस लावले जातात काही NBFCs बँकांकडून, पण इकडे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस लावले जाणार नाहीत. यामध्ये मेजर मला फायदा हा वाटतो की आपल्या घरच्यांचे अनेकांचे अकाउंट्स असतात. आता बघा ना, माझी आजी आहे, आई आहे, वडील आहेत, माझी पत्नी आहे, तर या सगळ्यांची गुंतवणूक असते. तर सगळ्यांना आता हे मॅनेज कोण करत असतं. आता मी एकटा करतोय माझ्या घरच्यांचं, मग माझ्या आजीला चालता येत नाही, जास्त फिरता येत नाही, मग परत तिच्यासाठी सेपरेट गाडीची व्यवस्था, परत वर घेऊन जा, बँकेमध्ये जा, या सगळ्या गोष्टी आहेत. हे करायचं नसेल तर सिम्पली ऑनलाईन करू शकतो, जेणेकरून तुमचा हा सगळा त्रास वाचेल. कारण प्रत्येक वेळी एफडी करताना जा, तिकडे फॉर्म भरा, सह्या करा, नवीन एफडी करा, मोडताना परत जा, सह्या करा, त्यांना सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करा, मग ते आपल्याला विड्रॉ करून देणार, लाईनमध्ये उभे राहा. बँक ऑफ महाराष्ट्र असेल तर प्रश्नच नाही, जगातली एकमेव खतरनाक बँक आहे ती, राईट. SBIचा पण बऱ्याच लोकांना अनुभव असेल. सो अशा बँका जे दमवतात ना आपल्याला, लिमिट क्रॉस, सो हे सगळं आपण चेंज करू शकतो. ऑनलाईन सिंगल क्लिक्सवर या गोष्टी आपण मॅनेज करू शकतो. माझ्या घरच्यांच्या सगळ्यांच्या एफडीज आपण एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून मॅनेज करतो. आता हा पैसा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मकडे राहत नाही, हा त्या कन्सर्न बँकांकडेच जातो आणि तिकडेच गुंतवणूक होते. एवढंच नाही, या ॲपवर, वेबसाईटवर तुम्हाला जवळपास 200पेक्षा जास्त बँक्स पाहायला मिळतील. 9.1% व्याज इकडे आता आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. आता प्रत्येक बँक आणि NBFCचे रेट वेगवेगळे असतात, जसं आपण ऑलरेडी पाहिलं. गुंतवणूक जर तुमची 1 लाखाच्या वर गेली तर मात्र तुम्हाला डेडिकेटेड RM मिळतो, म्हणजेच रिलेशनशिप मॅनेजर. तुम्हाला काही डाऊट्स असतील, त्याच्याशी बोलायचं असेल, काही शंका असेल तर तुम्ही त्याच्यासोबत डिस्कस करू शकता. काही सजेशन हवं असेल तरी सुद्धा तो तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. आणि जर तुम्ही हे तुमच्या इतर जवळच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना रेफर केलं तर तुम्हाला एक्स्ट्रा 1%चा बोनस मिळतो, रेफरल अमाऊंट तुम्हाला मिळते, जेणेकरून तुमचं सुद्धा यातून चांगलं अर्निंग होऊ शकतं. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटची जर्नी लवकरात लवकर सुरू करा. जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल तुम्हाला काही एक्स्ट्रा व्याज मिळतं तिकडे, जर तुम्ही महिला असाल तर तिकडे तुम्हाला 0.1% एक्स्ट्रा व्याज मिळतं. वेगवेगळ्या बँकांनी NBFCच्या वेगवेगळ्या ऑफर्स आहेत. एकदा जाऊन तुम्ही चेकआउट करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.